लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विशालची आई आणि विशाल हे जाऊ लागतात. तर लगेचच समोर आता काकूला बघताच विशालची आई म्हणते की अहो तुमचा पाय कसा आहे आता. तर काकू म्हणते की माझा पाय बरा आहे, पण आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही घरी आलात याबद्दल खरंच खूप खूप आभार. काकू म्हणते की अख्ख्या कुटुंबाच्या वतीने मी तुमची पुन्हा एकदा माफी मागते. काय आहे ना विशाल, आमचा राघव हा पोलीस ऑफिसर आहे. तेव्हा त्याच्या मनात एकदा का संशय आला, मग त्या शंकेचं निरसन होईपर्यंत तो शांत बसत नाही. तर विशाल म्हणतो की हो, ते आलंय माझ्या ध्यानात चांगलंच. विशाल म्हणतो की पण काकू, त्यासाठी तुम्ही माझी माफी मागू नका. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत. तुमचे हात आशीर्वाद देण्यासाठी चांगले दिसतील. तर आता विशालचे ते बोलणे ऐकून काकूसुद्धा खूप खुश झालेली असते. ते ऐकून आता ऋतुजा म्हणते की किती गुणी मुलगा आहे हा, आणि एवढ्या गुणी मुलावरती राघव तू संशय घेत होतास का. तर आता ऋतुजा म्हणते की तुम्ही सगळे उभे का, तुम्ही बसा ना, आता उभं राहून माझेच पाय दुखायला लागलेत. तर आता काकूने विशाल आणि लगेच विशालच्या आईला बोलावलेले असते, आणि विशालची आई खाली बसताच लगेच काकूला म्हणते की काकू, आम्ही ब्रेकफास्ट घेऊन आलो, पण आम्हाला एवढ्या तातडीने कशाला बोलावले ते कळेल का. तर काकू म्हणते की मी सरळ मुद्द्याचंच बोलते आता. पुन्हा एकदा काकू आता विशालची माफी मागते. तर विशाल म्हणतो की काकू तुम्ही मला आता लाजवू नका. विशाल म्हणतो की त्यावेळेस चूक फक्त एकट्या राघवची नव्हती, त्यावेळेस मी सुद्धा आवाज चढवून बोललो होतो. आणि आता विशाल पुन्हा राघवची सुद्धा माफी मागताच इकडे अन्वी म्हणते की बघतोय ना आयुष, हा अजून काय काय रंग उधळतो ते. तर इकडे आयुष हळूच अन्वीला म्हणतो की तू जस्ट वेट अँड वॉच करत राहा. मला नाही वाटत की सिंधू मॅम या विशालशी लग्न करतील ते. तर आता लगेचच काकू म्हणते की झाल्या प्रकाराला आपण पूर्ण विराम देऊन आपण आता नव्याने आजपासून सुरुवात करूयात का. त्यावेळेस ते ऐकून आता विशालला खूप आनंद होतो. खुश येऊन विशाल म्हणतो की काकू, हे वाक्य मी नेहमीच लक्षात ठेवीन. पटकन आता विशाल उठून उभा राहत काकूच्या पाया पडतो. तर काकू लगेचच सर्व छान होऊ दे असा विशालला आशीर्वाद देते. विशाल म्हणतो की राघव, काकू म्हणतायत तर आपण पुन्हा नव्याने फ्रेश सुरुवात करूया. चालेल ना तुला, का पुन्हा माझ्याविषयी अजून रागच आहे तुझ्या मनात. तेव्हा काकू म्हणते की तुम्ही राघवची काही काळजी करू नका, आपण सिंधूला तिचा निर्णय विचारू, तो खूप महत्त्वाचा आहे. विशालची आई म्हणते की अगं सिंधू, बरं झालं तू निर्णय घेण्यासाठी वेळ मागून घेतला. तू आता पुरेसा वेळ घेतलेला आहे. तेव्हा काय आहे तुझा निर्णय, सांग एकदाचा. विशाल म्हणतो की सिंधू, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुझा जो काही निर्णय आहे ना तो तू मन मोकळेपणाने सांग. तेवढ्यात राघव म्हणतो की सिंधू, अगदी बरोबर आहे. कुणाच्याही प्रेशरखाली येऊन तू तुझा चुकीचा निर्णय देऊ नकोस. तर आता सिंधू म्हणते की माझा तर निर्णय झालाय, पण त्या अगोदर मला काहीतरी सांगायचंय. विशाल म्हणतो की सिंधू, तुला जे काही सांगायचं ते निसंकोचपणे सांग. सिंधू म्हणते की खरं तर लग्नामध्ये दोन कुटुंब एकत्र येतात, पण आपल्यामध्ये फक्त संशयच निर्माण झालाय. सिंधू म्हणते की तरीसुद्धा काकू म्हणतात म्हणून आपण या नात्याची नव्याने सुरुवात करू, आणि म्हणून मी हे लग्न करायला तयार आहे. असे सिंधू बोलताच आता विशाल खूप खुश झालेला असतो. पण त्याच वेळेस आता इकडे राघवला आणि अन्वी आणि आयुषला मोठा धक्का बसलेला असतो. काकूसुद्धा खूप खुश झालेली असते. तर ते ऐकून आता राघवला असह्य होऊन राघव लगेच सिंधूचा हात धरून सिंधूला ओढत एका बाजूला घेऊन येतो, आणि म्हणतो की सिंधू, हा काय प्रकार आहे. तू आत्ता जो निर्णय सांगितला तो खरा आहे, की आतमध्ये बेडरूममध्ये जो निर्णय घेतला होता तो खरा आहे. तर आता इकडे राघव हा सिंधूला घेऊन गेल्यामुळे विशालला खूप मोठा धक्का बसलेला असतो. राघव म्हणतो की तो विशाल तुझ्यासाठी बरोबर नाही, आणि तो एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. हे मी तुला सांगण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतो, पण तू सिंधू माझं का ऐकत नाहीयेस. सिंधू म्हणते की हा निर्णय मी विचार करून घेतलाय. तर राघव म्हणतो की कुणी तुला फोर्स करून घ्यायला लावलाय का विचार केलाय हे मला माहीत नाही, पण सिंधू तू जे काही करतय ते चुकीचं करते. सिंधू म्हणते की काय झालं, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. राघव म्हणतो की हा फक्त तुझ्या एकटीच्या आयुष्याचा प्रश्न नाही, तर माझ्या मुलीच्या सुद्धा आयुष्याचा प्रश्न आहे, आणि म्हणून मी तुला कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ देणार नाही सिंधू, असे राघव आता सिंधूला बोलताच राघव म्हणतो की म्हणून तू विशालशी लग्न करू नको सिंधू. तर आता राघव च्या मनात आपल्याविषयी ती प्रेम आणि काळजी बघून आता सिंधू विचार करते की खरंच तुम्हाला माझ्याविषयी खूप काळजी आहे, आणि उद्या जर आपल्या काही बरं वाईट झालं तर आपल्या मुलीची काळजी घ्यायला राघव समर्थ आहेत.
इकडे राघव म्हणतो की सिंधू तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये ना, बरं ते जाऊ दे. तुझा अन्वी आणि तिचा मित्र तो आयुष याच्यावरती तर विश्वास आहे ना, यांना सुद्धा खरं सत्य काय आहे ना सिंधू ते माहिती आहे. तेव्हा वेळीच डोळे उघड, नाही तर एकदा का हे लग्न झालं पुन्हा काहीच करता येणार नाही. राघव म्हणतो की एकदा केली ती चूक असते आणि दुसऱ्यांदा केली तो गुन्हा असता, आणि म्हणूनच मी विशालला दोनदा रेड हँड पकडलंय सिंधू. राघव म्हणतो की पहिल्यांदा अन्वी आणि आयुषने विशाल आणि त्याच्या गर्लफ्रेंडला एका घरात पकडले होते आणि त्यावेळेस मी सुद्धा तिथे आलो होतो, आणि आज त्या दोघांना चक्क आपल्या घरात मी पकडले. राघव म्हणतो की म्हणून सिंधू अजूनही वेळ गेलेली नाहीये, म्हणून मी सांगतो तू हे लग्न करू नकोस. तेव्हा सिंधू म्हणते की राघव, लग्न म्हणजे दोन कुटुंबाच्या इज्जतीचा प्रश्न असतो. राघव म्हणतो की जीवापेक्षा कुठलीही इब्रत महत्वाची नसते. राघव म्हणतो की सिंधू, जर तू त्या विशालशी लग्न केले तर तुला फक्त त्रास आणि त्रासच होणार आहे, एवढं माझं वाक्य तू लक्षात ठेव. सिंधू म्हणते की ठीक आहे, तुम्हाला हे लग्न नकोय ना, पण माझी सुद्धा एक अट आहे. राघव म्हणतो काय आहे तुझी अट? तर सिंधू म्हणते की विशाल हे दोषी असल्याचा मला पुरावा दाखवा. राघव म्हणतो की सिंधू, मी माझ्या कानाने ऐकला आणि तोच मोठा पुरावा आहे. तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का? तर सिंधू म्हणते की तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं, हा पुरावा मी एवढा सगळ्यांच्या समोर ग्राह्य धरू शकत नाहीये राघव. तेव्हा तुम्ही प्लीज मला काहीतरी पुरावा द्या, नाहीतर मला लग्न करावं लागेल. सिंधू म्हणते की माझं लग्न होण्याच्या अगोदर तुम्ही पुरावा घेऊन या. ज्या क्षणी तुम्ही पुरावा घेऊन येताल ना, त्या क्षणी मी हे लग्न मोडेन. ते ऐकून आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो. तर राघव म्हणतो की सिंधू, तू एक गोष्ट लक्षात ठेव, काही जरी झालं ना तरी मी तुझं लग्न त्या विशालशी अजिबात होऊ देणार नाही. तर आता सिंधू पुन्हा त्या सर्वांच्या समोर येते. तर काकू म्हणते काय झालं सिंधू, असे कशाला गेली होतीस? तर सिंधू म्हणते की अहो, राघवांना काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा काकू म्हणते की पण सिंधू, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना? तर सिंधू म्हणते की हो काकू. लगेच काकू म्हणते की अगदी तू योग्य निर्णय घेतला सिंधू, आणि विनायकाच्या कृपेने तुमचा दोघांचा संसार खरंच सुखाचा व्हावा. असे म्हणत आता काकू विनायकाला हात जोडते. तर विशाल खूप खुश झालेला असतो. त्यानंतर आता काकू म्हणते की राजेश्री, औक्षण करतेस का तू सगळ्यांचं जरा? तर राजेश्री म्हणते हो. तर आता राजेश्री ही विशालचे औक्षण करू लागते. त्याच वेळेस पाठीमागून राघव तिथे येतो आणि औक्षण करत असलेल्या राजेश्रीचा हात धरतो. तेव्हा सिंधू आणि सर्वजण हे राघवकडे बघू लागतात. तर आता राघव हा राजेश्रीला बाजूला आणतो आणि म्हणतो की आई. तर लगेचच काकू सोबत सर्वजण उठून उभा राहतात. तर काकू म्हणते की अरे राघव, तू काय करतोयस? तर राघव म्हणतो की प्लीज काकू, तू यामध्ये पडू नकोस. मी जे काही करतोय ना ते पूर्ण व्यवस्थितरित्या करतोय. तर राजेश्री म्हणते की राघव, आपलं काय ठरलं होतं? तर राघव म्हणतो की आपलं नाही, तुमचं ठरलं होतं. माझा अजूनही या व्यक्तीवरती अजिबात विश्वास नाहीये. राघव म्हणतो की हा माणूस सिंधूसाठी योग्य नाहीये, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय हे लग्न उरकवण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तेव्हा राघव म्हणतो की प्लीज त्यासाठी मला अजून वेळ द्या. तर काकू म्हणते की राघव, हे अति होतंय. तेव्हा अन्वी म्हणते की 1 मिनिट आजी, अति काय होतंय? राघव मामा म्हणतोय ना त्याला वेळ पाहिजे, तर वेळ द्या त्याला. तर अन्वी म्हणते की मग द्या ना त्याला वेळ. तर मधू म्हणते की राघव, जर तुला वेळ दिला तर तू काय करणार आहे? तर राघव म्हणतो की हे मी तुम्हाला वेळ आल्यानंतरच सांगेन. त्यानंतर आता विशालची आई म्हणते की राघव, आणि जर तुला विशालबद्दल काही पुरावा नाही मिळाला तर? तेव्हा राघव म्हणतो की जर काही असे असेल आणि असं झालं तर मी स्वतः सिंधूचा हात विशालच्या हातामध्ये देईल. तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो. विशाल म्हणतो की फक्त एवढंच करून चालणार नाही राघव, मी तुला जी शिक्षा देईल ती सुद्धा तुला स्वीकारावी लागेल. तेव्हा राघव म्हणतो की सिरियसली मला चालेल तू जी दिलेली शिक्षा. राघव म्हणतो की तू मला शिक्षा देणार आहेस का? तू हे विसरू नको विशाल की मी पोलीस ऑफिसर आहे. तर लगेच आता राघव अन्वी आणि आयुषला लगेच तेथून खुणावत बाजूला घेऊन जातो. इकडे आता मधू लगेच सिंधूला म्हणते की सिंधू, जरा किचनमध्ये येऊन मला मदत करतेस का? असे म्हणत आता सिंधूला सुद्धा मधूने किचनमध्ये नेलेले असते. इकडे आता सिंधू किचनमध्ये येताच मधू म्हणते की तू घरच्यांना सर्वांना प्रॉमिस केलं होतं की तू हे लग्न करशील म्हणून, पण आता जसजसे लग्नाचे नवीन विधी होतात तसतशी तू नवीन कारण शोधते सिंधू. मधू म्हणते की लग्न मोडण्याच्या आधून तू किती कारणे शोधणार आहेस आणि किती नाटकं करणार आहे सिंधू. सिंधू म्हणते की मधुताई, मी नाटकं करीत नाहीये, समोर काय चाललंय हे तुम्हाला दिसत नाही का? का कळत नाही? मधू म्हणते की राघवला तू काय सांगत होती? त्याने जर विशाल विरुद्ध पुरावे आणले तर तू लग्न मोडशील का? मधू म्हणते की रत्नबारक्यांची घराची इब्रत आणि त्यांचा काही मान आहे की नाही, तू लागली लग्न मोडायला.
मधू म्हणते तुला ना काही किंमतच नाहीये, तुला हे लग्न करायचंच नव्हतं, फक्त माझं तोंड गप्प करण्यासाठी तू या लग्नाला होकार दिलाय सिंधू, असे आता मधू सिंधूला बोलते. तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई, मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी लग्न करेन, पण कुणाशीही लग्न करेल याचं मी तुम्हाला प्रॉमिस दिलं नव्हतं. इकडे आता विशाल हा फोनवर बाहेर येऊन बोलत असतो. विशाल म्हणतो हा काय प्रकार आहे, आजच्या आज मला ती कन्सेंटमेंट गेली पाहिजे. तेवढ्यात काजल तिथे येते. तेव्हा काजलला बघून विशाल म्हणतो तू इकडे कशाला आलीस. काजल म्हणते की ते राहू दे रे, पण आता राघव तिकडे प्रूफ आणायला गेलाय आणि त्याच्या चेहऱ्यावरती मी एवढा कॉन्फिडन्स बघितला ना, त्याने जर पुरावा आणला तर आता काय करायचं विशाल. काजल म्हणते की मला नाही वाटत हो राघव आता गप्प बसेल, विशाल तू काहीतरी कर. तर विशाल म्हणतो की बरोबर आहे काजल तुझं. काजल म्हणते की त्याला जर काही पुरावा मिळाला तर मग तो लग्न मोडेल आणि मग मला आई घराबाहेर काढेल, तेव्हा प्लीज काहीतरी कर विशाल. लगेच काजल म्हणते की यावेळेस आई तुझं सुद्धा ऐकणार नाही बरं का विशाल, आणि तुला चांगलंच माहीत आहे मी तुझ्यापासून लांब राहू नाही शकत विशाल. तर विशाल म्हणतो की तू काही काळजी करू नकोस, मी अशी वेळच येऊ देणार नाही आणि या राघवला सहजासहजी जिंकूही देणार नाही. तर काजल म्हणते की तो पोलीस ऑफिसर आहे आणि तो काहीही करू शकतो आणि मला वाटतं त्याच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावा आहे आणि त्याशिवाय तो एवढा कॉन्फिडन्सली कधीच बोलणार नाही, असे आता काजल विशालला बोलते. तर विशाल आता विचार करू लागतो. विशाल म्हणतो त्याच्याकडे काय प्रूफ आहे ना याचा आता मला अंदाज आलाय, तेव्हा मी सांगतो तसे कर, असे आता विशाल काजलला बोलताच विशाल त्याचा प्लान आता सर्व काजलला सांगतो. तर आता रागारागाने राघव हा त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि लॅपटॉप उघडून लगेचच विशाल विरुद्ध कामाला सुरुवात करतो. तेवढ्यात पाठीमागून अन्वी सुद्धा पळत पळत तिथे येते. अन्वी म्हणते की मामा तू आयुषला जे काही काम दिलं ना ते तो अगदी व्यवस्थित पार पडेल. राघव म्हणतो की तरी सुद्धा तू आयुषवरती लक्ष ठेव आणि तुम्हाला जर काही मदत लागली ना लगेच मला कॉन्टॅक्ट करा बरं का. तर ठीक आहे असे म्हणत अन्वी सुद्धा तिथून निघून जाते. तेवढ्यात राजेश्री आता राघवला हाका मारत तिथे येते आणि म्हणते की राघव जरा बाहेर ये. तर राघव म्हणतो की आई मी एक इम्पॉर्टंट काम करतोय. तर राजेश्री म्हणते की राघव माझं सुद्धा तुझ्यासोबत एक महत्त्वाचं काम आहे, तेव्हा लवकर बाहेर ये. तर राघव म्हणतो की आलोच आई आणि राघव पुन्हा राजेश्रीकडे जातो. तर आता राघव येताच राजेश्री म्हणते हे बघ राघव मी तुझी मनस्थिती समजू शकते, पण तू विशालवरती असा अविश्वास दाखवू नकोस. राजेश्री म्हणते आपली सिंधू लग्न करून त्या घरात जाणार आहे. अरे राघव. राघव म्हणतो की असं काहीच होणार नाहीये, कारण मी सिंधूचं लग्न त्या विशालशी लावूच देणार नाहीये. तर राघव म्हणतो की आई तू असं का बोलतेस, तुला चांगलंच ठाऊक आहे की कुठलीही गोष्ट मी पुराव्या शिवाय बोलत नाही अजिबात. राघव म्हणतो की आई तू मला फक्त हो किंवा नाही मध्ये स्पष्ट सांग, तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही. राजेश्री म्हणते की हो अरे राघव माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण हे नातं सुद्धा तेवढंच नाजूक आणि महत्त्वाचं आहे राघव, हे तू लक्षात ठेव. राघव म्हणतो की त्यामुळे मी आतमध्ये CCTV फुटेजच चेक करत होतो, पण तेवढ्यात तू आलीस. तर राघव म्हणतो की आई तू एक काम कर, तू सुद्धा माझ्यासोबत चल, आपण दोघे मिळून CCTV फुटेज चेक करू. तेव्हा राजेश्री म्हणते की राघव तुला खात्री आहे. तर राघव म्हणतो हो. राजेश्री म्हणते की जर तुझ्याकडे पुरावा असला तर तो पुरावा सगळ्यांना दाखवावा लागेल. मग इकडे मधू सिंधूला म्हणते की राघवकडे जर विशाल विरुद्ध पुरावे असते ना तर आत्तापर्यंत ते त्याने दाखवले सुद्धा असते, पण राघवकडे विशाल विरुद्ध काहीही पुरावे नाही आहेत सिंधू. तर मधू म्हणते की विशाल एक चांगला मुलगा आहे आणि समजूतदार आहे. तर लगेच सिंधू म्हणते की झालं तर मग तुम्ही म्हणता ना विशाल चांगला मुलगा आहे, मग तुम्हाला घाबरण्याची काही गरजच नाही मधुताई. त्यानंतर आता सर्वजण आता हॉलमध्ये जमलेले असताना तेवढ्यात राघव तिथे येतो आणि म्हणतो की तुम्हा सगळ्यांना विशाल हा माझ्या बेडरूममध्ये कोणत्या बाईसोबत होता याचा पुरावा हवा होता ना, तर मला पुरावा मिळाला आहे. तेवढ्यात आयुष म्हणतो की आणि तोही पुरावा असा आहे की फुल प्रूफ आहे. तर विशाल म्हणतो की असा कोणता तुम्हाला पुरावा मिळाला. लगेच आयुष त्याचा लॅपटॉप काढून तो सर्वांच्या समोर आता CCTV फुटेज दाखवू लागतो आणि आता सर्वजण त्या लॅपटॉपमध्ये बघू लागतात. तर आता विशाल हा काजल सोबत बोलत असल्याचा CCTV फुटेजचा भयानक पुरावा आता आयुषने सर्वांना दाखवलेला असतो आणि त्यामध्ये आता विशाल आणि काजलचे सर्व बोलणेही रेकॉर्ड झालेले असते आणि विशालचा खरा चेहरा आता राघवने सर्वांच्या समोर आणलेला असतो. तर आता विशाल आणि काजलचे अफेअर असल्याचे सत्य आता राघवने समोर आणताच मोठा धमाका उडालेला असतो आणि त्या क्षणी आता राघवने सिंधू आणि विशालचे लग्न मोडलेले असते. तर कसे वाटले राघवचे सिंधूवरचे प्रेम आणि तो विश्वास हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.